मिलिंद एकबोटे यांच्या व्याख्यानावर बंदी घालावी. निपाणीत ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे तहसीलदारांना निवेदन. ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने निपाणी तहसीलदार यांना सौंदलगा येथे होत असलेल्या हिंदू संमेलनासाठी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणारे मिलिंद एकबोटे हे भीमा कोरेगाव दंगलीतील प्रमुख आरोपी असून त्यांची वक्तव्य ही दलित हिंदू मुस्लिम समाजामध्ये तेढ निर्माण करणारे तसेच सामाजिक सलोखा बिघडवणारी, संविधान विरोधी आणि जातीय दंगली भडकवणारी असतात, म्हणून महाराष्ट्र सरकारने त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल करून जिल्हाबंदी घातलेली आहे. असं असताना देखील बेळगाव जिल्ह्यामध्ये त्यांचे व्याख्यान आयोजित करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 14 एप्रिलला होणाऱ्या जयंतीच्या पूर्वसंध्येला जातीय दंगली घडविण्याचा उद्देश असू शकतो, म्हणून कर्नाटक सरकारने याची नोंद घेऊन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अशा व्यक्तीच्या व्याख्यानावर बंदी घालावी, तसेच बेळगाव जिल्हा बंदी करावी, अशा प्रकारचे निवेदन ऑल इंडिया पॅन्थर सेना वतीने देण्यात आले. सदर व्याख्यानावर बंदी न घातल्यास व्याख्यान दिवशी कार्यक्रमस्थळी जाऊन काळे झेंडे दाखवून निषेध मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष अमित शिंदे, शहराध्यक्ष संदीप माने, अविनाश माने, बाबू माने, भूपाल माने, गणू गोसावी, कबीर वराळे, जीवन कांबळे, स्वप्नील कांबळे, किरण मेस्त्री, गोपाळ मेस्त्री, ऋतिक कांबळे, अमित कांबळे, गणेश कांबळे, साहिल कांबळे, अर्जुन कांबळे, नितीन कांबळे, सिद्धाजी कांबळे, चंद्रकांत कांबळे, विजय कांबळे, प्रकाश कांबळे, समीर कांबळे, विश्वजीत कांबळे, सुंदर माने आणि ईश्वर शिंदे उपस्थित होते. महान कार्य न्यूजसाठी गौतम जाधव, निपाणी.